नमस्कार. मी राजेश वैशंपायन साप्ताहिक विवेकतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या आपल्या भागामध्ये आपण मागल्या काही भागांपासून जसं बघतोय की ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल या तिघांच्या विचारांवरती किंवा त्या वैचारिक पायावरती त्या पुढे जो एक वेगळे वैचारिक आविष्कार झाले, सिनिक पंथ असेल, एपिक्युरस असेल, पिरो असेल, यांच्यातून किंवा या सगळ्या एकूण प्रवासातून, विचारांच्या प्रवासातून पुढे येऊन एक स्टॉईक जी विचारधारा ग्रीसमध्ये उदयाला आली आणि जी पुढे रोमन साम्राज्यामध्ये अतिशय प्रभावी ठरली होती किंवा सगळ्यांमध्ये जिचा प्रसार सगळ्यात जास्त झाला होता, अशा या स्टॉईक विचारधारेचा आपण थोडा आज अभ्यास करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. मुळात एकूण इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत असा हा मोठा प्रवास या स्टॉईक विचारधारेने केला आहे. त्याचे एकूण 3 टप्पे मानले जातात. त्यापैकी सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे जेव्हा ही स्टॉईक विचारधारा उभी राहिली किंवा तिचा उदय झाला. अथेन्समध्येच झिनो नावाच्या तत्त्वज्ञानी एक वेगळी अकॅडमी सुरू केली होती आणि तिथे तो स्टोआ म्हणजे गॅलरीमध्ये उभा राहून आपल्या अनुयायांना, विद्यार्थ्यांना शिकवत असे. गॅलरीमधून जे ज्ञान मिळतं ते स्टॉईक ज्ञान, स्टोआमध्ये उभं राहून जे ज्ञान दिलं जातं ते स्टॉईक ज्ञान, अशा प्रकारे ती स्टॉईक विचाराची सुरुवात झाली. मुळामध्ये स्टॉईक हा जो संपूर्ण विचारधारा आहे, ही जी विचार परंपरा आहे, त्यांनी सगळी जी प्रेरणा घेतली होती ती सिनिक पंथामध्ये घेतली होती. त्यामुळे भोगशून्य असं जीवन जगणं पाहिजे प्रत्येक माणसाने, सदाचार संपन्न जीवन असलं पाहिजे, सद्गुणी जीवन जगणं हेच आपलं अंतिम साध्य आहे, उत्तम चारित्र्य असणं हेच आपलं अंतिम साध्य आहे, आत्मपरीक्षण करत जगलं पाहिजे, अशा प्रकारचा जो एक सिनिक पंथाचा विचार होता तोच विचार यांनी पुढे वाढवला. त्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल केले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे एक वेगळं तत्त्वज्ञान म्हणून त्याचा उदय झाला, शास्त्रीय तत्त्वज्ञान म्हणून उदय झाला. त्या 3 गोष्टींमध्ये किंवा 3 ज्ञानशाखांमध्ये हा उदय दिसतो. पहिली तर्कशास्त्र, दुसरं सृष्टीचं विज्ञान किंवा सृष्टीबद्दलचं ज्ञान आणि तिसरं नीतिविषयक विचार किंवा नैतिक विचार. स्टॉईक विचारधारा मानते की तर्कशास्त्र किंवा कारणमीमांसा, रिझनिंग, लॉजिक हे जे आहे हे एखाद्या कुंपणासारखं आहे. मग त्या कुंपणाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे, तर वाईट विचार थांबवण्यासाठी, दुष्ट प्रवृत्ती किंवा दुष्ट जे ॲटिट्यूड असतात, वाईट ॲटिट्यूड असतात त्या थांबवण्यासाठी, विचारांचं अधःपतन थांबवण्यासाठी, पॅशन्सना थांबवण्यासाठी ह्या कुंपणाचा वापर केला पाहिजे. मग त्या कुंपणांच्या आतमध्ये जी संपूर्ण मशागत करायची जमीन आहे ती म्हणजे सृष्टीचं विज्ञान, सृष्टीचं तत्त्वज्ञान, म्हणजे ही एकूण सृष्टी काय आहे, तिच्या मुळाशी कशा प्रकारचं सत्य आहे, तिचं मूलभूत तत्त्व काय आहे, इसेन्स काय आहे, त्या सगळ्याचं नेचर काय आहे, अशा प्रकारचा हा जो सृष्टी विज्ञानाचा विचार आहे तो विचार. आणि तिसरं म्हणजे हे सगळी मशागत करून जी सगळी फळं आपल्याला मिळतात ती फळं म्हणजे एथिक्स, नीतीचा विचार, नैतिक विचार. अशा या 3 ज्ञानशाखांमध्ये हा सगळा विचार वाढला. पहिल्यांदा तर्कशास्त्राचा विचार जर आपण केला तर तर्कशास्त्रामध्ये ॲरिस्टॉटलनी जे सगळं लॉजिकचा विचार केला होता त्या पुढे जाऊन किंवा त्यामध्ये अधिक भर स्टॉईक विचारवंतांनी घातली. म्हणजे स्टॉईक विचारवंतांनी जो एक लॉजिकचा वेगळा सगळा पाठपुरावा केला किंवा लॉजिकमध्ये जे आणखीन नव्या गोष्टी त्यांनी शोधून काढल्या, त्याचा परिणाम इतका मोठा होता की अगदी ख्रिश्चन कालखंडामध्ये म्हणजे पूर्ण युरोपातल्या मध्ययुगामध्ये अगदी प्रबोधन काळाच्या सुरुवातीपर्यंत जे एक ख्रिश्चन स्कोलॅस्टिक परंपरेमध्ये जे लॉजिक शिकवलं जात होतं, मांडलं जात होतं, त्या सगळ्याचा पाया हा या स्टॉईक लॉजिकमध्ये आणि ॲरिस्टॉटलच्या लॉजिकमध्ये आहे. त्या आधारे ते जेव्हा संपूर्ण सृष्टीचा विचार करतात तेव्हा ते एका एकत्वाच्या अशा संकल्पनेपर्यंत पोचतात. ते म्हणतात की संपूर्ण सृष्टीच्या मुळाशी जी तत्त्व आहे ते तत्त्व हे मूल्य तत्त्व आहे. आणि ते मूल्य काय आहे तर मुळात ते काही आध्यात्मिक किंवा अधिभौतिक असं तत्त्व नसून ते एक द्रव्य आहे. मग हे द्रव्य कशा प्रकारचं आहे तर जसं हेराक्लिटसनी आधीच्या काळात म्हणलं होतं की अग्नी हा सगळ्या सृष्टीचा मूलतत्व आहे, तशाच प्रकारचं एक द्रव्य, अग्निज द्रव्य, ते म्हणतात की ह्या संपूर्ण सृष्टीचं हे मूलद्रव्य आहे. ते सगळ्या चराचरामध्ये भरून राहिलेलं आहे आणि हे मूलद्रव्य सगळ्यांमध्ये असल्यामुळे संपूर्ण चराचर, संपूर्ण सृष्टी ही एकमेकाशी जोडलेली आहे, कोणीही त्यापासून विभक्त नाही आणि त्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे सगळी सृष्टी चालत असते. असा हा विचार असल्यामुळे मानव, व्यक्ती,
समाज, संपूर्ण निसर्ग, सभोवताल ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आपण सगळे एकत्वामध्ये जगत आहोत. एक नेटवर्क असं आपली ही रियालिटी आहे, ती वन रियालिटी आहे. अशा प्रकारचा हा विचार स्टॉईक विचारवंतांनी केला. त्यामुळे मानवातले संबंध हे ते म्हणतात की आपण बंधुभावाचेच संबंध असले पाहिजेत. मग त्यांचा युद्धाला विरोध होता, यादवींना विरोध होता, देशादेशांमधले जे विरोध होते, वितुष्ट होते, त्यांना त्यांचा विरोध होता. संपूर्ण जगत हे एक कुटुंब आहे, संपूर्ण मानवी समाज हे एक बंधुत्वाने भरलेलं असं कुटुंब आहे, अशा प्रकारचा त्यांचा हा मूलभूत विचार होता. त्या पुढे जाऊन जेव्हा ते नीतीचा विचार करतात, नैतिकेचा विचार करतात, तेव्हा ते म्हणतात की जशा प्रकारे सगळे मानव हे एकत्र बांधलेले आहेत, तशाच प्रकारे सगळे सद्गुण, सर्व सदाचार हे सुद्धा एकत्वाने बांधलेले आहेत, ते परस्पर संलग्न आहेत. त्यामुळे एकच सदाचाराचा विचार आपण करू शकत नाही. मग या सगळ्या सदाचारांच्या मुळाशी काय आहे, तर विवेक आहे. मग ते म्हणतात की विवेकाने आपण सगळ्या जगाकडे पाहिलं पाहिजे. आता इथे थोडा एक महत्त्वाचा फरक त्यांच्या विचारामध्ये दिसतो, तो म्हणजे ते म्हणतात की माणसाला फ्री विल नाही. जिथे आधीच्या आपल्या भागामध्ये आपण बघितलं की एपिक्युरस म्हणतो की माणसाला फ्री विल आहे, ते फ्री विल इथे स्टॉईक नाकारतात. ते म्हणतात की सगळं निसर्गचक्र ज्या प्रकारे चालतं, निसर्ग ज्या नियमांमध्ये बांधलेला आहे, ज्या नीतीमध्ये बांधलेला आहे, तशाच नीतीमध्ये, त्या मूलभूत घटकाच्या नियमांमध्येच हा मानवी जीवन आणि त्याचा सगळा प्रवास, सगळ्या आपल्या कृती, विचार हे बांधलेलं आहे. त्यामुळे आपण असा वेगळा काही विचार करू शकत नाही. जे आहे ते सगळं ठरलेलंच आहे आणि त्याच मार्गाने आपण मार्गक्रमण करायचं आहे. मग इथे माणसाने विवेकाने सगळ्या चराचराकडे बघितलं पाहिजे आणि जे काही घडत आहे, जे आपल्या आवाक्यात आहे, जे आपल्या आवाक्यात नाही, अशा सगळ्याच गोष्टी आपण समत्ववृत्तीने स्वीकारल्या पाहिजेत. अशा प्रकारचा दृष्टिकोन स्टॉईक विचारवंतांनी दिला. विवेकाचा उपयोग ते म्हणतात की मुळामध्ये जे काही आपल्या समोर येतं आहे ते आनंदाने स्वीकारणं, समत्ववृत्तीने स्वीकारणं आणि पुढे जाणं, हाच एक पर्याय माणसासमोर असतो. त्यापुढे सदाचाराचा विचार जेव्हा ते करतात तेव्हा ते म्हणतात की मूलभूत असे हे 4 सदाचार माणसाकडे असायला हवेत. ते कुठले, तर एक विवेकशीलता, दुसरं इंद्रिय निग्रह, तिसरं धैर्य आणि चौथं न्यायप्रियता. हे जर 4 मूलभूत सद्गुण प्रत्येक माणसामध्ये असतील तर तोच माणूस खरा श्रीमंत होतो, ऐश्वर्य संपन्न होतो, तो सुखी राहतो. ह्या संपूर्ण एक जी वैचारिक ही पार्श्वभूमी आहे स्टॉईक विचाराची, तिचा परिणाम रोमन साम्राज्यावरती, रोमन शासक असतील, रोमन विचारवंत असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात झाला होता. मुळात जो एक व्यवहारी, शिस्तप्रिय, ऑर्गनायझेशनल थॉट मुळाशी घेऊन रोमन साम्राज्य वाढलं, त्या सगळ्या थॉटला, त्यांच्या व्यवहाराला जी एक त्यांना पॅशन किंवा वावत न जाणारी अशी भावनात्मक पाठबळ त्यांना जे हवं होतं त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना जग जिंकण्यासाठी किंवा एक एम्पायर उभं करण्यासाठी, त्या सगळ्याला स्टॉईक विचारांनी, विवेकी अशा या विचारधारेने सगळ्यात मोठं असं एक पाया उभा करून दिला. मग त्या विचाराचा त्यामुळे रोमन साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्या विकासाची ॲपोजी आपल्याला मार्कस ऑरेलियस या सम्राटाच्या विचारांमध्ये दिसते. त्याचे मेडिटेशन्स खूप प्रसिद्ध आहेत आणि मुळात सृष्टीविज्ञान किंवा तर्क या संबंधी त्याचे ते मेडिटेशन्स नसून माणसाने जगलं कसं पाहिजे, कशा प्रकारे जगाकडे बघितलं पाहिजे, रोज आपण ज्या गोष्टी फेस करतो त्या कशा प्रकारे फेस केल्या पाहिजेत. मग अगदी रोग असतील, आजार असतील, मरण असेल, सुख असेल किंवा ऐश्वर्य असेल, विजय असेल, या सगळ्या गोष्टी आपण कशा प्रकारे हाताळल्या पाहिजेत, मनाची कशा प्रकारची अवस्था आपण कायम ठेवली पाहिजे, असा तो सगळा एक त्याचा मेडिटेशन्सचा विषय आहे. ही जी अपोजी नैतिक विचारांची स्टॉईक विचारांनी गाठली, त्यानंतर मात्र अचानक संपूर्ण स्टॉईक विचाराचा एक आपण म्हणू शकतो की पूर्ण पराभव झाला. तो पराभव कशामुळे झाला, तर मुळात मार्कस ऑरेलियसचा जो पुत्र होता कोमोडस, हा बऱ्यापैकी अत्याचारी होता, जुलमी होता, व्यसनी होता, पण आपल्या मुलालाच तो चांगल्या मार्गावर आणू शकला नाही. एक प्रकारे नियतिवादी असा हा विचार वाढत गेल्यामुळे त्या मुलाची नियतीच तशी आहे किंवा त्याचं फेटच तशा प्रकारचं आहे असा हे दृष्टिकोन स्वीकारला गेल्यामुळे तो सगळा जो स्टॉईक विचाराचा प्रगतीकडे जाण्याचा प्रवास होता तो खुंटला. त्यापुढे त्याचा विचार झाला नाही. त्यासोबत या सगळ्या कालखंडामध्ये
ख्रिश्चन विचार, ख्रिश्चन थिओलॉजी किंवा ख्रिश्चन एथिक्स हे सगळे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मग त्यांनी दिलेली स्नेहाची संकल्पना असेल, ईश्वरी राज्याची संकल्पना असेल, ह्या संकल्पनांचा प्रचार प्रसार लोकांमध्ये झाल्यामुळे मग ग्रीसपासून अगदी रोमन साम्राज्यामध्ये आणि लोकांनी ते मनापासून ॲक्सेप्ट केल्यामुळे संपूर्ण स्टॉईक विचार त्याचा पूर्ण विकास जो होता तो खुंटला. ह्या सगळ्या विचारामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यामध्ये आपण नमूद केली पाहिजे, ती म्हणजे स्टॉईक विचारांनी आत्महत्येला दिलेला एक पाठिंबा होता. माणूस आत्महत्या करतो, एखादी व्यक्ती आत्महत्या करते, ते म्हणतात की प्रसंग विशेष असताना आत्महत्या करणं यात काहीही चुकीचं नाही आहे. जर माणसाची नियती त्याला त्याच गोष्टीकडे नेत असेल किंवा एक प्रकारे आपण ते फेट त्या ओलांडून पलीकडे जाऊ शकत नसू, फ्री विल आपल्याला नसेल, तर हा जो फेटलिस्ट विचार होता, सगळा नियतीवादी विचार होता, प्रारब्धवादी विचार होता, तोच विचार हा असा आत्महत्येकडे झुकत गेला. त्यामुळे अगदी पहिला जो पुरस्कर्ता होता, झिनो असेल, त्यानंतर झालेला क्लियांथस नावाचा मोठा विचारवंत होता, त्यांनी देखील आत्महत्या केल्या आणि या सगळ्या वैचारिक परंपरेने त्या आत्महत्या किंवा तशा प्रकारच्या दृष्टिकोनाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार देखील केला. अशा प्रकारचं एक नियतीवादाकडून निराशावादाकडे जो सगळा हा स्टॉईक विचारवंतांचा आणि विचार परंपरेचा प्रवास झाला, त्यामुळे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकानंतर त्याची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली किंवा पुढे नंतर ते मध्ययुगीन काळामध्ये दिसतही नाही तो विचार. पण ह्याच विचारावरती रोमन साम्राज्य उभं राहिलं होतं, एक व्यावहारिक दृष्टिकोन उभा राहिला होता, समत्ववृत्तीने सगळ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उभा राहिला होता. हा सगळा इतिहास हा ज्ञानपूर्ण इतिहास आहे. या आपल्या व्हिडिओसोबत आपण हाच सगळा इतिहास जाणून घेण्यासाठीच्या काही लिंक्स दिलेल्या आहेत, डॉक्युमेंटरीजच्या लिंक्स आहेत, त्या आपण पहा, त्यांचा अभ्यास करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.